गुड मॉर्निंग ताई आणि दादांनो, स्वागत आहे तुमचं प्रिय ऑफिशियल चॅनलमध्ये। तर बघा, सकाळची माझी फास्ट कामं चालू असतात, कारण की सकाळचे ना घरातली कामं उरकून पुन्हा शेतावरती कामाला जायचं असतं किंवा शेडवरती कामाला जायचं असतं। म्हणून मी काय करते, जेव्हा काहीतरी महत्त्वाचं काम असेल ना, तेव्हा मी असा कॅमेरा फास्ट फॉरवर्डवरती लावून ठेवते, कारण 4 वेळा कॅमेऱ्याचा अँगल चेंज करून शूटिंग करायला खूप हार्ड जातं। म्हणून तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल, जेव्हा माझं फास्ट फॉरवर्डिंग असेल ना, तेव्हा मला ना काहीतरी अर्जंट काम असतं, म्हणून मी फास्ट फॉरवर्डिंगला कॅमेरा लावून ठेवते आणि माझी कामं चालू असतात। तर माझं चाललंय सकाळ सकाळ कपडे धुवायचं काम, कारण की सकाळचा स्वयंपाक झाला आणि कपडे बाकी होती, तर आता कपडे धुते। सकाळ सकाळ लवकर आवरलं, कारण की मला जायचं होतं रेशनिंग आणायला। एकदा रेशनिंगवाला निघून गेला ना की पुन्हा महिनाभर रेशनिंग भेटत नाही, म्हणून मग आता मी रेशनिंग घेऊन आली आणि चालली शेतामध्ये। तर इथून स्टार्ट होते आमचं शेत, ह्या झाडापासून। हे जे झाड दिसते, ह्या झाडापासून आमचं शेत चालू होतंय। तर हे आहे आमच्या शेतातलं पहिलं विलायती गवत, जे आम्ही कोंबड्यांसाठी 2 वाफे केलेत। कोंबड्यांना खूप आवडतं हे, आणि कवळा असेल ते एकदम अशा आवडीने खातात कोंबड्या। इथे आहे भेंडी, इथे भरपूर काय काय आहे। हे भेंडीचं झाड आहे, परत लाल माठ म्हणून, लाल माठ या काही ठिकाणी लाल माठ म्हणतात, काही ठिकाणी डेट म्हणतात, तर हा पण आहे। परत याच्यामध्ये पालक पण आहे, परत तांदळाची भाजी बोलतात तांदूळला, तो पण आहे। तर ह्या एकाच वाफ्यामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत। आता बारी उजरायच्यात ही। भुईमुगाला पण पाणी भरायचं आणि गवताला पण भरायचं। कॉक चालू करते। नाही, चुलत्यांनी पाणी चालू केलं होतं, आता त्यांचं भरून झालंय, आता आम्ही घेतोय। मागे पण लावून द्यायचे। जाऊ दे मागे, काय नव्हतं त्याला, जाऊ दे मागे, जाऊ दे, असं नाही ना, फुटून नाही ना चालत। वाफा भरलाय, आता ओम 12 देतोय। दोन्ही वाफ्यांना द्या, दोन्ही वाफे भरलेत गवताचे। हे नदीचं पाणी आहे, इथे जवळ भीमा नदी, त्याच नदीवरून आम्ही मोटर बसवली त्याच नदीला, आणि त्याच नदीचं पाणी आहे हे। हा पण द्या, हा पण भरलाय वाफा। पाण्याचं प्रेशर जास्त आहे ना, त्याच्यामुळे बारी टिकत नाहीत, आणि जवळ आलं ना पाणी। अगं, तू कालच गवत कट केलं होतं ना, तूच ठेवलं असेल, तूच नेलं होतं। गवताचं पाणी भरून झालं ना की बाजूलाच भुईमुगाला पाणी भरायचे। तर मी तोपर्यंत बाजरीकडे आली, आणि त्यांचं चाललं होतं पाणी भरायचं काम, तर म्हटलं एक राऊंड मारून येऊया बाजरीला। बाजरीवरती पाखरं बसू नये म्हणून आई असं काही ना काही जुगाड करत राहते। एका काठीला शर्ट घातलाय आणि वरती ब्लॅक कलरची पिशवी घातली, की जेणेकरून माणूस उभा आहे असं पाखरांना कळेल। पण पाखरं पण आपल्यापेक्षा खूप हुशार आहेत, मुकी जनावरं पण खूप हुशार असतात। आपण फक्त माणूसच हुशार नसतो, तो मुक्या जनावरांना माणसापेक्षा जास्त ज्ञान असतं। तर हे आई असं काही ना काही बांधत राहते। गेल्या वर्षी अशा ग्रीन कलरच्या पट्ट्या बांधल्या होत्या, तर ह्या वर्षी काय झालं, पाखरं पण कमी बसतात, त्याच्यामुळं पट्ट्या बांधल्या नाही आहेत। असंच थोडासा एक बाबा केलाय, हे असं काय पेपर वगैरे लावलाय वरती बाजरीला, असं काही ना काही मध्ये पिशव्या वगैरे बांधल्यात, तर त्याच्यामुळं पाखरं बसत पण नाहीत आणि कमीच आहेत, म्हणजे तसं बघायला गेलं तर हे होतं आमचं छोटंसं शेत। इथे घराच्या जवळ एक छोटंसं शेत आहे आमचं, बाकीची सगळी शेती आमची लांब आहे, अशी घराजवळ शेती नाही आमची। हे एवढंच एक छोटंसं शेत आहे, ते आमच्या घराजवळ आहे। पण याच्यातच एवढं काही लावलेलं असतं ना की बाहेरचे म्हणजे असं काय आणायची गरजच पडत नाही। एवढ्या शेतामध्ये आम्ही वर्षाचं धान्य पिकवतो, पुन्हा भाजीपाला भागतो। तर ही माझ्या चुलत्यांची
बाजरी आहे ही खूप छोटी आहे अजून, कारण यांनी खूप लेट हे केली आहे, टाकली आहे, त्याच्यामुळे ही छोटी आहे. आम्ही ॲक्च्युली जास्त लवकर टाकली, कारण की जे शेत आहे याला खासार टाईप आहे. याच्यामध्ये आम्ही भात लावतो बाजरी निघाल्यावरती पावसाळ्यात, त्यामुळं बाजरी लवकर काढून घेतो. कारण लॉकडाऊनमध्ये आम्ही याच्यामध्ये बाजरी आम्हाला करायला लेट झाली होती, म्हणजे ह्याच अशाच टाईपची बाजरी ह्या पिरियडमध्ये होती, तर आम्हाला लेट झाली होती. तर पाऊस खूप झाला आणि सगळ्या इकडची जी शेती त्यांचे सगळं वरतून पाणी असं खाली वाहून येतं आणि ह्याच आमच्या शेतामध्ये साठलं जातं. तर लॉकडाऊनमध्ये आम्ही आमच्या पूर्ण असं कमरेला लागेल एवढं पाणी या शेतामध्ये भरलं होतं. कमरेला पेशवा बांधून उभं राहून आम्ही फक्त ही जी वरची कणस आहेत ती काढून घेतली होती. तो खूप त्रास झाला होता, पाय पण खूप दुखत होते आणि पाणी पण भरपूर असल्यामुळे सापाची वगैरे पण भीती वाटत होती. त्यामुळे आता तेव्हापासून आम्ही दरवर्षी बाजरी करायची असेल तर सगळ्यांपेक्षा लवकरच करतो, जेणेकरून ती लवकर निघून जाते. लवकर निघून गेल्या मग टेन्शन पण नाही राहत. आणि मे महिना म्हणतो आपण, पण मे महिन्यात कंटिन्यू आधीमध्ये कधीतरी पाऊस येतच असतो. तर पाऊस आला का मग त्यांना झाकायचं हे करायचं, तर त्यापेक्षा आपली लवकर केली का लवकर निघून जाते. आणि गहू झाल्यानंतर लगेच बाजरी करतो आम्ही. तर ही पण 2-3 कणसं किती मस्त आहेत, एकदम छान आहेत कणसं. शेड बांधलं तेव्हापासून आम्ही सकाळी शेडकडे जातो, नाहीतर आमचं ना शेड बांधायच्या आधी ना नेहमी आमची सकाळ वावरातच व्हायची. इथल्याच वावरात आम्ही काही ना काही करत राहायचो. तर बघा आता आम्ही पुन्हा शेतामध्ये आलोय. मला भाजीला काही नव्हतं म्हणून पुन्हा म्हटलं काहीतरी भाजीला घेऊन जावा, म्हणून पालक घेऊन चालली आता मी भाजीला. छान मस्त अशी फ्रेश पालक आहे, तर त्याची घरी जाऊन आता भाजी करणार आहे. तर माझी चालली भाजी साफ करण्याचं काम, आई करते लसूण साफ आणि माझ्या भाऊजाईच्या चालल्यात भाकरी. तर चला, आजचा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.